चला सध्या आपण आहे बर्नेवाडीमध्ये आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चर्चेचं नाव आहे ते दत्तात्रय मामा भरणे, ज्यांना आता नुकतंच कृषी मंत्रीपद मिळालेलं आहे. कॅबिनेट कृषी मंत्रीपद ते नियुक्त झाले. तर पाठीमागे जर बघितलं तर आपण प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी. बघा, लोक भरपूर येत आहेत मामांचं स्वागत करायला, सत्कार करायला, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करायला. आणि कार्यकर्त्यांच्या खरं तर आपण भावना जाणून घेणार आहोत. काय आणलंय, एक मिनिट बघा, बैलगाडी. हे कृषी मंत्रीपद मिळालं की असल्या भेट मिळणं स्वाभाविक आहे, परंतु भरणे मामांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आता नेमकं काय चालू आहे हे बघणार आहे. कारण एवढ्या चर्चेने एवढ्या बातम्या झाल्या ह्या विषयाच्या, तर काही बातम्या सकारात्मक, काही बातम्या नकारात्मक पण झाल्या. पण मग खऱ्या अर्थाने जे त्यांच्याबरोबर ठाम उभा आहेत कार्यकर्ते, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेणार आहोत. पाठीमागं आपण जर बघितलं तर असंच इंदापूर तालुक्यातलं चर्चेचं नाव आहे दीपक भाऊ यांचं, आणि ते सध्या आपल्याबरोबर आहेत. त्यांचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय आता नेमकी मनात भावना आहे किंवा काय. मामांचा सत्कार ही जोरात चालू आहे, भरपूर गर्दी आहे. काय वाटतात आहे, काय पहिली भावना काय आहे कार्यकर्ते म्हणून? खरं पाहिलं तर इंदापूर तालुक्यामध्ये एक ज्या पद्धतीनं सण उत्सव असतो आणि ज्या पद्धतीनं माणसांना आनंद होतो की एखादा मोठा उत्सव असेल तर माणूस त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं उत्सवामध्ये आनंदित असतं, त्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी मामाला कृषी मंत्री पद मिळाल्यामुळे आनंदित आहे. सकाळी 7-7:30 वाजल्यापासून आपण सर्वजण बघताय की माणसांचे लोंढेचे लोंढे या ठिकाणी मामांच्या निवासस्थानी मामांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येत आहेत. त्या ठिकाणी आपण सर्व मुख्यमंत्री झालं, मंत्री झालं, दुसऱ्या दिवशी पैसा कृषी योजनेचं मंजूर झालं. बघा, हे कार्यकर्ते हे बेधडक मुलाखत चालू असताना मामांवर प्रेम करणारे कार्यकर्ते. बरं, चला. त्या ठिकाणी आपण सर्वजण बघतोय की एवढ्या मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यातील जनता मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहते. आपणा सर्वांना माहित आहे की मामांचं नेतृत्व आपण सर्वांनी पाहिलं की गेल्या 15 वर्षापासून, जसं 2014ला मामा निवडून आले तसं या इंदापूर तालुक्याचा मामांनी या ठिकाणी कायापालट केला. आणि कायापालट करत असताना मामांनी सर्व जनतेला समावेशक अशी सगळी कामं या ठिकाणी केलेली आहेत. त्यामुळं मामांना या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी शुभेच्छा द्यावे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या इंदापूर तालुक्यातील जनता या ठिकाणी उपस्थित राहत आहे. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की मामांना सुरुवातीला कारखान्याचं संचालकापासून मामांची सुरुवात झालेली. आज मामा एक शेतकरी पुत्र असताना या इंदापूर तालुक्यातून कृषी मंत्रीपदी मामांचा बहुमान या ठिकाणी झाला. आणि मामांची या ठिकाणी अशीच प्रगती इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा होत राहो अशी इंदापूर तालुक्याच्या वतीनं आणि सर्व आलेल्या जनतेच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो. काय वाटतं, एक सण उत्सवासारखं वातावरण म्हणतात? मामा कृषी मंत्री झाले, इंदापूरला दिवाळीपेक्षा मोठा सण साजरा झाला, आम्हाला आनंद आहे. काय पहिली भावना काय? या की इकडे या. मग बघा, हे जेडपी सदस्य आता विद्यमान म्हणता येणार नाही, आता ते कार्यकाळ संपलाय. काय वाटतं हे सगळं बघून? काय नाही, आज इंदापूर तालुक्यामध्ये आम्हाला सर्व जनतेला चांद्यापासून बांद्यापासून ते तालुक्यातील प्रत्येक गावातील आमची जी काही वडीलधारे असतील सर्वांनाच आज आनंद आहे की आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून आज मामांना एवढं मोठं कृषी मंत्री कॅबिनेट मंत्रीपद हे मिळालेलं आहे. आणि आज आम्हाला विश्वास बसत नाही आहे की आमच्या इंदापूर तालुक्याचा एवढा मोठा महाराष्ट्रातला बहुमान हा मामांच्या माध्यमातून आम्हाला मिळेल. आणि आज खरंच आनंद आहे. आज आम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची मूर्ती घेऊन आलेलो आहे की बाबा आज मामांना आज सत्कार रूपी विठ्ठलच आमच्यासाठी पावलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व तरंगवाडी भागातील सर्वजण, आमचे जे काही वडीलधारे युवक सहकारी, आमचे सर्व पडस्थळ भागातील सर्वच युवक आहेत, तर आज खरंच दीपक भाऊने ज्या पद्धतीने आज आनंद व्यक्त केला, शिवाजी भाऊ आहेत आमचे, त्या पद्धतीने आज आम्हाला खरंच खूप मोठा आनंद आहे. कारण बांधावरची पण शेतकऱ्याला काय अडीअडचणी असतात हे आदरणीय मामांना एक शेतकरी पुत्र म्हणून आज ह्या गोष्टीची जाणीव आहे. आणि खरंच आज शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात आज आदरणीय मामांना आज मामांना न्याय दिला म्हणजे आज शेतकऱ्यांना, आमच्या इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय दिल्यासारखा आज आम्हाला आनंद आहे. अगदी थोडक्यात सांगायचं, येणाऱ्या काळामध्ये खरंच या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटतं, कारण का आता मामा ह्या पदावर आहे. 100% साहेब, मामांच्या कृषी खात्याकडे जी मामांकडे आलेलं आहे 100% मामा त्या खात्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आमच्या तालुक्यासाठी आता महाराष्ट्राचं मी सांगणार नाही, परंतु मामा 100% शेतकऱ्यांना न्याय देतील हाच आम्ही विश्वास देतो. तालुक्याला ह्याचा फायदा होईल असं वाटतं? तालुक्याला फायदा 100% तालुक्यात तर 101% फायदा जास्तच होणार आहे. महाराष्ट्रात तर होणारच आहे, पण तालुक्यात त्याच्यापेक्षा जास्त फायदा होईल. तर हे होते सर्व कार्यकर्ते. बघा,
बर बर बर, या इथं या की काय भावना व्यक्त करायची आता हे सगळं बघताय तुम्ही. खरंच हाडाच्या शेतकऱ्याला हे पद मिळालेलं आहे. आम्ही लहानपणी एकत्र असताना शेतीवरती दारे धरण्यापासून काम केलेलं आहे. मामांनी दारी धरली. हो हो धरले. ताती असताना आम्हाला फाट्यावरती राखण बसवायचे आम्हाला पाण्यासाठी आणि हाडाच्या शेतकऱ्याला मिळालं, त्यामुळे खूप आनंद आहे आम्हाला. मग आता हेच दारी धरणारा एक सामान्य कुटुंबातील शेतकरी कृषी मंत्री झालाय. या तालुक्यातल्या म्हणा किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल येणाऱ्या काळामध्ये, एक फायदा होईल असं वाटतं. 100% फायदा मिळेल. शेतीची जाण असणारा ग्रामीण भागातला हाडाचा कार्यकर्ता आहे आणि आता मंत्री झाले असतील. कॉलेज जीवनामध्ये त्यांनी स्वतः द्राक्षीच्या बागा, डाळिंबाच्या बागा, आता मोसंबीच्या बागा, पहिली द्राक्षी त्यांच्याकडे आणि आमच्याकडे होती. त्या काळामध्ये लोक बघायला यायचे द्राक्षी कशी पिकवतात ते. आणि ऊसाचं आवरेज त्यांचे वडील असताना कैलासवासी विठ्ठल भरणे 80-90 टनाच्या खाली ऊस त्यांच्या काळात निघाला. त्या काळात 10 एकराहून 1100 एकराचा मालक तात्याने केलं मामाला. आणि कृषी आज ते असते ना, त्यांना आनंद वाटला असता ताते असते तर. बरोबर. तर हे होते बघा सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भूमिका व्यक्त केलेल्या. ज्या वेळेस आहे ना, मला मुद्दा म्हणून सांगायचंय, ज्या वेळेस ही चर्चा चालू होती की कृषी मंत्री पद मिळण्याची, आणि त्यावेळेस मामा त्यांच्या शिवारात होते, फेरफटका मारत होते. बरोबर ना? तुम्ही बरोबर होता. मामांना ज्यावेळेस कृषी मंत्री पदाचा वरून फोन कुठं होते नेमके, कुठं होते? मामांच्या शेतातच फिरत होतो आम्ही. मामा माहिती घेत होते शेतातले ऊस इथला बेण्याला तुटून गेलाय, ते कसं आहे काय ते समधी माहिती घेत होते. तेवढाच वरून फोन आला की तुम्हाला कृषी मंत्री पद देण्यात आले. बर. तर ही सगळी चर्चा बघा कार्यकर्त्यांची आहे आणि आपल्याला माहिती आहे की कृषी मंत्री पद मिळाल्यामुळे सर्वच आता जे काही कार्यकर्ते ते आनंदित झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या खात्याला न्याय मिळतो ते बघण्याचं जोगं राहील. तुर्तास इथंच थांबतो मी. श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, बर्नेवाडी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे.